श्रीराम समर्थ. कठोपनिषद हे अत्यंत काव्यमय आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण असं उपनिषद आहे. हे उपनिषद स्वामी विवेकानंदांचं अत्यंत आवडतं उपनिषद होतं. याचं कारण काय तर त्यातील अत्यंत तेजस्वी चारित्र्यवान असा मुलगा नचिकेत हे होय. श्रद्धा, निर्भयता, धडाडी, अनासक्ती, सत्यनिष्ठा, निग्रह अशा अनेक गुणांनी हा नचिकेता मंडित होता. या सर्व गुणांची स्वामीजींवर इतकी मोहिनी पडली की ते नचिकेताबद्दल बोलताना कधीही थकत नसत. स्वामीजींनी केलेलं नचिकेताचं वर्णन अतिशय मनोवेधक आणि अतिशय सुंदर असं आहे. ते म्हणतात की तुमच्यापैकी ज्या लोकांनी कठ नावाचे सुंदर उपनिषद वाचले असेल त्यांना तो महान यज्ञ नक्कीच आठवत असेल. या यज्ञामध्ये उत्तम गोष्टींचे दान देण्याऐवजी निरुपयोगी, भाकड आणि म्हाताऱ्या गायींचे दान करणारा ब्राह्मणही आठवत असेल. या कथेत पुढे असं म्हटलंय की ज्यावेळी तो ब्राह्मण अशा निकृष्ट प्रकारचे दान करत होता त्यावेळी त्याचा पुत्र नचिकेता याच्या मनातील श्रद्धा ही जागी झाली. आता श्रद्धा या शब्दाचे खरोखरच भाषांतर करता येत नाही. ते केलं तर त्यात निश्चित चूक होईल. तो अतिशय सुंदर शब्द असून सांगण्यापेक्षा तो समजला पाहिजे. आणि असं असेल तर नचिकेता तर त्वरित स्वतःशीच म्हणतो की मी काही जणांपेक्षा श्रेष्ठ असून काही जणांपेक्षा कनिष्ठ असा आहे. तर मी कुठे निकृष्टही नाही, मी देखील काहीतरी करू शकतो. हे रहस्य उलगडण्यासाठी त्याला मृत्यूदेवाकडे जावं लागलं. तो तिथे गेला. 3 दिवस त्याच्या दारामध्ये उभा राहिला, त्याची वाट पाहत. त्याला जे हवे होते ते त्यांनी कसे मिळवले तर आपल्याला ही श्रद्धा हीच आपल्याला आपली वाट दाखवते. दुर्दैवाने ही श्रद्धा भारतातून आता लुप्त होत चालली आहे आणि म्हणूनच आपली ही दशा अशी झाली आहे. माणसात असणारा फरक हा केवळ श्रद्धेमुळेच आहे. श्रद्धेमुळे एखादा माणूस खूप महान ठरतो तर दुसरा अत्यंत दुबळा आणि नीच ठरतो. रामकृष्ण परमहंस तर म्हणत की जो स्वतःला दुबळा समजतो तो स्वतःच दुबळा होतो. आणि हे अगदी खरे आहे. तुमच्यामध्ये सुद्धा श्रद्धेचाच उदय व्हायला पाहिजे. म्हणजेच आत्मविश्वास आणि श्रद्धा ही माणसाला अतिशय बळकट करतात असं स्वामी विवेकानंद म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ.